ही दुसरी गोळी जी आपल्याला गोळ्या त्या गोळ्या आहेत. याच्यातही लिक्विड हे जे लहान बॉक्स आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये गोळ्या आहेत. आता ही जी गोळी आहे पॉवर बूस्टर, प्लेन पॉवर बूस्टर म्हणतो आम्ही याला. ही प्लेन पॉवर बूस्टर काय काम करते, ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे, पॅरालिसिसला रिपेअर करण्यासाठी, मग तो पॅरालिसिस किती तुमचा भयानक असू द्या, किती भयानक की जो व्यक्ती 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून अंतरावर पडलेला आहे आणि अंतरामध्येच त्याचं लघवीपण आणि जुलाबपण त्याला होत आहे, अशा व्यक्तीला संडास बाथरूमपर्यंत जाणं आणि बाहेर दाढीला जाणं इतपत चालणं त्याचं हे करून देतं. आणि ज्याला नॉर्मल असेल त्याचं तर मुळासकट जाण्याच्या तयारीत राहतं. असं का होतं तर आपल्याला माहिती आहे पॅरालिसिस हा जो आजार आहे हा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा कुठेतरी कमी झालेला आहे, त्याच्यामुळे तो आज उद्भवलेला आहे. आणि ही जी प्लेन पॉवर बूस्टर आहे, ही प्लेन पॉवर बूस्टर काय करते, आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही गाठी बनलेल्या असतात त्या गाठींना रिपेअर करायचं काम करतं, त्यांना वितळवायचं काम करतं. आणि ज्या ठिकाणच्या गाठी वितळतात त्या ठिकाणी रक्तपुरवठा बरोबर व्हायला लागतो आणि रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला लागला तर तुमचं जे अवयव बंद पडलेलं होतं ते अवयव चालू होतं. आणि जास्त करून मेंदूमध्येच हा बिघाड असतो. मेंदूमध्ये असं म्हटलं जातं की जेवढा आपल्या डोक्यावर केस तेवढ्याच मेंदूमध्ये नसा आहे. आणि या नसांमध्ये जी नस आपल्या हातासाठी किंवा पायासाठी किंवा तोंडासाठी जी नस कार्यरत आहे त्या नस जर बिघाड झाला तर आपल्याला ती बाजू पूर्ण आपली निकामी होते. आणि म्हणून जर त्या मेंदूमध्ये ती जी नस आहे त्या नसमध्ये जो घाण आहे, घाण म्हणजेच ती गाठ आहे, रक्ताची गाठ, कारण एवढ्या बारीक नस आहे, त्याच्यातली एखादी नस जर डॅमेज झाली तर तिथून रक्तप्रवाह बाजूला पडेल आणि रक्तप्रवाह बाजूला पडला म्हणजे ती गाठ तयार होईल. पण त्या गाठला सुद्धा वितळवण्याची क्षमता या पॉवर बूस्टरमध्ये आहे. म्हणून ही पॉवर बूस्टर या पॅरालिसिसच्या आजारावर गुणकारी ठरते.